नमस्कार, मी साटम. एक इंटरेस्टिंग विषय तुमच्याबरोबर बोलायचा होता. बघा कसं आहे माहिती आहे का, हा माझा ॲटिट्यूड समजा तुम्ही, पण मी असंच आहे आणि मी असाच विचार करतो. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त होऊ शकता. पण हा विषय ना खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि त्या बाबतीतला माझा एकंदरीत जो प्रतिसाद असेल ना त्या विषयावरचा, तो थोडासा तुम्हाला निगेटिव्ह वाटू शकतो. पण जे सत्य आहे ते सत्य आहे शेवटी. बघा इथे ना हा फोर्ट चर्चगेटचा जो एरिया आहे ना, कुलाब्याचा एकंदरीत एरिया, तिकडे आहे ना रविवारी खास करून खूप धनाढ्य सुज्ञ लोक आहेत ना, आपापल्या मोठमोठ्या महागड्या गाड्या, विंटेज गाड्या घेऊन येतात. मस्त निवांत बसलेले असतात, एन्जॉय करतात त्यांचा रविवार आणि त्यानंतर परत निघून जातात. पण त्याच वेळेला काही हौशी कलाकार आहेत ना, सकाळी 6 वाजतापासून इकडे येतात त्यांच्या गाड्यांबरोबर फोटो काढायला. ते पाहताना ना मला खूप हसायला येतं आणि त्यांची कीव येते. कारण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या गाडीबरोबर किंवा वस्तूबरोबर फोटो काढणं म्हणजे थोडंसं ना मला एकदम असं विचित्र वाटतं खरं सांगायचं झालं तर. आणि मला असं वाटतं काय ही गोष्ट आहे. कारण बघा कसं आहे माहिती आहे का, एकंदरीत ते फोटो काढत असताना मध्येच वॉचमॅन येणार, तुम्हाला हटकणार, हकलवणार. इतकी काय इज्जत तुमची स्वस्त झालेली आहे का की कोणी यायचं आणि टपली मारून जायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी आहे माहिती आहे का, असं मला वाटतं प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळा असू शकतो. पण दुसऱ्याच्या एखाद्या वस्तूबरोबर किंवा गाडीबरोबर फोटो काढून टाकणं म्हणजे एक प्रकारे आपली जी पादाक्रांत किंवा अचिव्हमेंट करण्याची जी शक्ती आहे ना, त्याच्यावरच आपण बंधनं घालतो अशा प्रकारे मला वाटतं. कारण मी कधीच ती गोष्ट अचीव्ह करणार नाही किंवा तिथपर्यंत पोचू शकणार नाही. त्यामुळे मी दुसऱ्याची गाडी मिळाली आहे मला आहे ती, तर फोटो काढून घेऊया. कधी आपल्या आयुष्यात परत ही गाडी बघायला मिळेल की नाही याबद्दल एक प्रश्नचिन्ह त्यांच्या मनामध्ये असतो कदाचित, असं मला वाटतं. ती गाडी अचीव्ह करून त्यानंतर फोटो टाकण्याची जी मजा आहे ना, ती खूप जास्त वेगळी आहे. जाता जाता एकच गोष्ट सांगतो, आपला मान सन्मान आणि जो एकंदरीत सेल्फ रिस्पेक्ट असतो ना, तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्याला कायम जपण्याचा प्रयत्न करा आणि कुठल्याही प्रकारे आपल्या कुठल्याही गोष्टीला बंधनं लावू नका अशा प्रकारे की तुम्ही ती गोष्ट करूच शकणार नाही. काय माहिती वेळेने तुमच्यासाठी खूप जास्त चांगली गोष्ट लिहिली होती, पण तुम्ही बंधनं घातल्यामुळे तिथपर्यंत पोचू शकला नाही. या सर्वाबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हा माझा असाच ॲटिट्यूड आहे. मी काही माझ्यावर बंधनं घातलेली नाही आहेत, त्यामुळे मी असं बोलतो. बाकी हर हर महादेव.